अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरास वटवृक्षाचे पारंपरिक पद्धतीने लग्न। वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश। वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वनचरे या तुकाराम महाराजांच्या अभंगास अनुसरून तद्वतच आगामी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। वन विभागाच्या वतीने वटवृक्षाचे पारंपरिक विधिवत पूजन करून प्रतिकात्मक वटवृक्ष विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला। दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील अलीकडेच संवर्धन केलेल्या वटवृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर संगणक ऑपरेटर प्रदीप कडाके व नितीन राऊत या नवउभयंतांच्या हस्ते व वनकर्मचारी यांचे साक्षीने तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पारंपरिक विधिवत पद्धतीने साजरा केला गेला। या उपक्रमासाठी नव्याने रुजू झालेले क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत, लेखापाल मीना नेवारे आणि वनरक्षक संदीप पारवे यांनी पुढाकार घेतला। तसेच किशोर मडावी, पवन मांढरे, बालाजी लडके, अनिल शेंद्रे आणि अमर किन्नाके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। भारतीय संस्कृतीत वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व असून या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य लाभावे या श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करतात। त्या वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून पवित्र धागा बांधतात। वडाचा वृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानला गेला आहे। वृक्षांचे जतन व संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगण्यात येऊन सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे यांनी प्रत्यक्ष बातचीत केली असता पर्यावरण संरक्षण, धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांनी व्यक्त केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। नमस्कार, मी किरण वासुदेवराव धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती। आमच्या परिक्षेत्र कार्यालयात एक वडाचं झाड होतं, ते आमच्या जुन्या अधिकाऱ्यांनी लावलेलं होतं। ते वडाचं झाड आता मोठं झालेलं आहे आणि येत्या वटसावित्रीला इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या महिलांनी त्याची पूजा करावी, जेणेकरून अशा महिला ज्या वडाच्या झाडांची पूजा करतात व निसर्गाचं संगोपन करणं, पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वडासारख्या प्रजातीचे संगोपन करणं हा याच्या मागचा उद्देश आहे। त्याकरता येत्या वटसावित्रीला पूजा करण्याच्या दृष्टीने काल आम्ही इथल्या वडाच्या झाडाचा विवाह केला आणि त्या विवाह सोहळ्यात जवळपास 100 ते 150 लोक इथे सहभागी होते। त्या सगळ्या सहभागी लोकांना सहभागीचा कार्यक्रम पण आयोजित केलेला होता। याचा उद्देश असा आहे की महिलांनी प्रत्येक वर्षी वडाच्या झाडाची पूजा करतात, पण करत असताना त्यांना या वृक्षाचं संगोपन करणं इतकी आवश्यक आहे। भविष्यात पर्यावरणासाठी, आपल्या वाढत्या उष्णतेसाठी, जलसंकटासाठी वड व यासारख्या इतर प्रजातीचे संगोपन करून आपल्या हरित क्रांती घडवून आणणे व जंगलाचे संरक्षण या दृष्टीने आम्ही हा उपक्रम चालला। काही अधिकारी असे असतात, वन विभागात कार्यकर्त्यांना मदत करण्याची प्रेम करणार नाही, म्हणजे घेतल्या कोणतेही त्यांच्या अंगावर पाडतात। माझ्या पदाचा की माझ्या कार्याचा कुठेतरी जनतेला फायदा व्हायला पाहिजे, उपचाराला संवर्धन झालं पाहिजे, विश्वाला संवर्धन झालं पाहिजे, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। कारण की वृक्ष ही सजीवांची जीवनदायिनी आहे। जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येकाला सजीवाला वृक्षाशिवाय पर्याय नाही। ऑक्सिजन असेल, प्राणवायू असेल किंवा कोणत्या प्रकारे निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वृक्ष फार हे महत्वाचे आहेत। त्याच्यामुळे सन्माननीय किरणजी धानकुटे सरांनी आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल धन्यवाद सर। अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।